मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिपच्या अंतर्गत अर्ज केलेल्या आणि शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या परंतु अद्याप ही शिष्यवृत्ती खात्यात न आलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, या दोन्ही शिष्यवृत्ती योजनांकरता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे जी आर 24 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल अर्थात ईबीसी घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही योजना राबवली जाते आणि या दोन्ही योजनांकरता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे 2023-24, 24-25 आणि 25-26 मध्ये अर्ज पात्र ठरलेले आहेत, अशा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्याकरता 2026-27 करता तरतुदीत करण्यात आलेल्या निधीमधून 159,56,40,00,000 रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। महाडीबीटी स्कॉलरशिपच्या पोर्टलवरती अर्ज केलेले आणि पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या डीबीटी द्वारे बँक अकाउंटमध्ये हा निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे चुकीची खोटी माहिती भरून शासनाकडून वसतिगृह निर्वाह भत्ता प्राप्त करून घेतले असल्याचे निदर्शनास आल्यास अशी रक्कम देखील वसूल करण्यात यावी अशा प्रकारची सूचना देखील या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2023-24, 24-25 आणि 25-26 या आर्थिक वर्षामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यासाठी 192,07,20,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। हा निधी देखील पात्र विद्यार्थ्यांच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि या दोन्ही जीआरच्या माध्यमातून या दोन्ही महत्त्वपूर्ण अशा योजनांकरता निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, लवकरच या निधीचं वितरण सुरू होईल आणि याच्या संदर्भातील जे पुढील अपडेट येतील ते अपडेट देखील आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।